नमस्कार मैत्रिणींनो, रुपालीज आयुर्वेदिक टिप्समध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर प्रत्येकांना असं वाटत असतं ना की आपले केस खूप सुंदर असावेत, मोठे असावेत, दाट असावेत आणि सिल्की आणि स्मूथ आणि शायनी पण असावेत असं वाटत असतं ना. तर हो, असं वाटणं हे साहजिकच आहे. तर कसं आहे माहिती आहे का की स्त्रीचे जर केस जर अतिशय सुंदर असतील तर स्त्रीचं सौंदर्य आणखीन जास्त खुलून दिसतं आणि केसांमुळे तर स्त्रीच्या सौंदर्यात आणखीन जास्त भर पडत असते, हो ना. तर मग ही रेमेडी अशी आहे ना की याच्या वापरामुळे केस अगदी लांबसडक तर होतीलच आणि त्याचबरोबर दाट पण होतील, काळेभोर होतील, सिल्की स्मूथ आणि शायनी देखील होतील केस. तर मी ते ॲलोवेराची 2 फ्रेश पाने घेतलेली आहेत आणि ॲलोवेरा जे आहे ना ते फ्रेशच घ्यायचं आहे. कोरफडीची पानं फ्रेशच घ्यायची आहेत. ॲलोवेरा जेल वापरायचं नाही आहे शक्यतो. आणि जितकं फ्रेश ॲलोवेरा असेल तर ते आपल्या केसांसाठी अतिशय उत्तम असतं. तर इथे मी कढीपत्ता पण घेतलेला आहे आणि ते कडुलिंबाची पानं देखील घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर हे मेहंदीचं झाड आहे. तर मेहंदी तर आपल्या केसांसाठी किती उपयुक्त असते हे तर आपल्याला माहितीच आहे. तर त्यासाठी मी ते मेहंदीची पानं देखील घेणार आहे. तर मेहंदीमुळे काय होतं तर आपली केस गळती तर थांबतेच, पण त्याचबरोबर केस सिल्की आणि स्मूथ देखील व्हायला मदत होते. तर इथे पावसामुळे मेहंदीच्या झाडाला खूप छान बहर आलेला आहे आणि मेहंदी खूप छान फुललेली आहे. तर इथे मी मेहंदीची काही पानं देखील घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर इथे कोरफड, कडुलिंब आणि मेहंदीची पानं आणि कढीपत्ता हे स्वच्छ धुवून घेत आहे मी, कारण त्याच्यावरती धूळ वगैरे असते तर ते स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे. आणि कसं आहे माहिती आहे का की याच्या वापरामुळे काय होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे आणि याच्या वापराने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर याचा वापर आठवड्यातून एकदा जरी तुम्ही लावलं आणि असं जर तुम्ही 2-3 आठवडे जर केलं, आठवड्यातून एकदा असं जर लावलं तर इतके छान केस वाढतील ना, तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही की खरंच आपले केस खूप लांबसडक झालेले आहेत आणि दाट पण व्हायला लागलेत आणि नवीन केस पण उगवायला लागलेत असं तुम्हाला जाणवेल. आणि हो, तर ही रेमेडी तुम्ही देखील नक्की करून बघा. तर कशी आहे रेमेडी तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी कढीपत्त्याची पानं तोडून घेतलेली आहेत, एक कांदा देखील घेतलेला आहे, तसेच इथे कडुलिंबाची पानं पण घेतलेली आहेत आणि जवस थोडंसं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मेथीदाणे पण घेतलेली आहेत आणि इथे जास्वंदीची फुलं देखील घेतलेली आहेत आणि कोरफडीचा गर काढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मेहंदीची पानं देखील तोडून घेतलेली आहेत. तर ही पूर्ण एकत्रित मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायची आहेत, बारीक पेस्ट अशी करायची आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवू शकता आणि तुम्हाला या रेमेडीचा कितपत फायदा झालेला आहे हे तुम्ही नक्कीच मला सांगू शकता, कळवू शकता. तर इथे मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. तर जे ॲलोवेराची 2 पानं मी वापरलेली होती कोरफडीची, तर त्याच्यामुळे हा रस बरोबर झालेला आहे. आणि एखाद्या कपड्याच्या साहाय्याने, सुती असेल किंवा पॉलिस्टर असेल तरी देखील चालेल, तर त्याच्या साहाय्याने हा रस पूर्ण काढून घ्यायचा आहे. आणि गाळणीच्या साहाय्याने वगैरे आपण काढतो तर त्याच्यामुळे काय होतं की त्याचा चोथा वगैरे पडतो, तर ते केसामध्ये वगैरे अडकतं आपल्या. तर त्याच्यामुळे अशा कपड्याच्या साहाय्याने जर काढलं तर पूर्ण रस छानपैकी निघतो, चोथा वगैरे अजिबात निघत नाही. तर अशा प्रकारे रस झालेला आहे. तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. केस इतके भयंकर वाढतील ना, खूप छान, याचा केसांना खूप छान फायदा होतो. तर व्हिडिओ आवडला